आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामड्या, अरे काय शोधतोयस? मी ते आपली मंगलाई आहे ना, त्यांनी सांगितलं की ते काय म्हणतात त्याला, ओटी आहे ना, त्याच्या पुड्या तयार केल्या तर कपाटात आहेत, तर तेच घ्यायला आले. काय रे, मिळालं का? ही बघ. मामड्या, तू अजून रेडी का झाला नाहीस? लग्नात काय असा उभा राहणार आहेस का? तसं नाही, सकाळपासून धावपळच चालली ना. काय अजून तुमचं कुणाचं आवरलं नाही? चला लवकर, नवरदेव धनंजय आलाय आणि तुम्ही अजून इथंच आहे व्हय? चला आवरा लवकर. हा चला चला, मी आहे बाहेर. सरी, आम्ही आलोच. हा मालू जा. काकू प्लीज हे करू नका. धनंजय, ही परंपरा आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय ना, हे सगळं नको प्लीज. नवरदेवाला गणपती पूजनासाठी बोलवा. या. श्रीमन महागणाधिपते नमः. आधी आज हे तुझ्यामुळे शक्य होते. आधी तुझ्यामुळे त्यांचं लग्न मोडलं होतं आणि आज तुझ्यामुळेच परत त्यांचं लग्न होतं. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने मला माझा जुना मित्र मिळाला. सॉरी सॉरी सॉरी. अरे पण काय हे, तू असे जुने कपडे का घातलेस? लग्न आहे, जरा नवीन कपडे घाल जा. अरे नाही नाही, मी तयारी करायला चाललोच आहे. फक्त सावीला शोधत होतो. कुठे बघितलंय का तू? मुहूर्ताची वेळ झाली आहे, नवरी मुलीला बोलवा. हा मालू चल. सावीला आई आणि बाबा दोघंही हवे. आणि बाबा म्हणजे आदित्य. आई बाबा, आता आपण एकमेकांना सोडून कुठेच नाही जायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. चला मॅडम, फायनली लग्नाची वेळ झाली. चला. अगं काय, हे बघ इकडे जा. इकडे तू. सरू, किती छान दिसतेस ग. झालं बाई एकदाच तुझ्या मनासारखं. आला तो दिवस. चला निघूया.
हरि ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवसं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः नः सदानम्। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहम्। बाहेरच्या लोकांसाठी आपण नवरा बायको आहे ना, ते नवरा बायको ज्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे. प्रेम दिसायला हवं. अगं एक मिनिट थांब. चल. नवरा आहे मी तुझा. हक्क आहे तो माझा. तरी खूप छळलंय मी तुला, पण माझ्या सावीने मला पुनर्जन्म दिलाय. आज तुला आणि धनंजयला एकत्र आणून आयुष्यात एक तरी चांगलं काम केलं मी. मग तू धनंजय काकांशी कसं करू शकतेस लग्न? आई थांब. साऊ साऊ हे बघ, चल बाजूला चल, आपण बोलू. आणि आईच्या समोरच्या पाटावर उभा राहा. ती जागा तुझी आहे ना? माझं ऐक ना. हा माझं नाही ऐकणार तू. चल चल आपण बोलूया. मी समजवतो तुला. चल ऐक साऊ, इकडे नको. साऊ ऐक माझं, ऐक. आपण बाजू जाऊन बोलूया. बोललो ना तुला. तुला माझा विश्वास नाही का? मी सांगतो म्हटलं ना तुला, सगळं सांगतो ना मी. बाबा तूच माझा खरा बाबा आहे, धनंजय काका नाही. तूच आईच्या बाजूला उभा राहायला पाहिजे, धनंजय काका नाही. साऊ बाय. आदित्य तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपल्या सगळ्यांमध्ये फक्त सावी बरोबर आहे. कारण तिथे पाटावर सुंदरी समोर सावीचे बाबा उभे राहायला हवे. आणि सावीचे बाबा आदित्य, मी नाही.
कळत नाहीये धनंजय. तुम्ही सगळे म्हणताय पण सावीचं हे वय नाहीये. तिला कशा सगळ्या गोष्टी समजणार आहे. मी ना कात्रीत सापडली. ती काय रिॲक्ट होईल. सुंदरी होय धनंजय. लहानपणापासून सावीने स्वप्न पाहिले की तिचे बाबा आणि आई एकत्र येतील आणि आता तिला सांगायचं की तिचे बाबा बदलले. आता धनंजय तुझा बाबा आहे, आदित्य तुझा बाबा नाही, असं कसं होईल. आणि ती जेव्हा विचारेल की हे सगळं का, तर काय सांगायचं. तिला आदित्यच्या भूतकाळाबद्दल सांगायचंय. नाही धनंजय, आदित्यने भूतकाळात खूप चुकीची वागणूक दिली, आम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय. पण सावीच्या नजरेत तर तो हिरो आहे ना. आणि आता जर तिला हे सगळं कळालं ना तर तिचा कुठल्याच नात्यावरती विश्वास नाही बसत. आणि मला हे नाही करायचं. तिला हे सहनही होणार नाही आणि तिला त्रास झालेलं मला सहन नाही होणार. मला माहितीये मी तुम्हाला पुन्हा 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 पुढ्यात टाकते, पण काय करू मला काही स्पष्ट बोलताच येत नाही. मी काहीच डिसिजन घेऊ शकत नाही. फक्त सावी म्हणून. मग आता मी काय करावं असं मत आहे तुझं? धनंजय, तुम्ही जितका माझ्यावर प्रेम करता ना तितकंच मीही तुमच्यावर करते. काय करू मी कर्तव्य पुढे हात टेकले. मला खरंच कळत नाही मी इथून पुढे काय निर्णय घेणार आहे. आणि अशा प्रकारे सुंदरीने तो निर्णय माझ्यावर सोपवला होता. तो मी घेतलाय. एक मिनिट नाही काकू, प्रत्येक वेळी तिने काय करायचं काय नाही ते आपण सांगणार आहोत का तिला? हो, ती एक IAS ऑफिसर आहे. आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी काय चांगलंय ते कळतंय तिला. मग आपल्यासाठी आपल्या मुलीसाठी काय चांगलंय ते कळणार नाही का? तिला तिच्या मर्जीने जगू द्या. प्रेम आणि कर्तव्यातली निवड तिला करू द्या. मी हर्ट होतोय म्हणून तीही स्वतःला हर्ट करून घेईल हे मला मान्य नाहीये. म्हणून मी ठरवलंय की मी सुंदरीशी लग्न करणार नाही. धनंजय, सुंदरीने तुला एका अर्थी इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं. तू दुखावला जाऊ नयेस म्हणून सगळा निर्णय तुझ्यावर सोपवला होता. पण तरी तू आलास ना, याचा अर्थ तुला तिच्याशी लग्न करायचं असा होत नाही का? कम ऑन कृष्णा, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मग मी यायला नको? आणि कृष्णा, मला जे काय सांगायचं होतं स्वतःच्या तोंडाने सगळ्यांसमोर सांगायचं होतं. तर मला कोणताही डाऊट किंवा कोणतीही मिसअंडरस्टँडिंग नको यापुढे. आणि आदित्य, तो आता सुधारलाय. तो आधीसारखा नाही राहिलाय. जसा तो तुझा मित्र आहे ना तसा आता माझाही मित्र आहे. आणि मला खात्री आहे की तो सुंदरी आणि सावीची खूप चांगली काळजी घे. हे बघ, हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे, पण आजपर्यंत मला एकही नातं जपता आलं नाहीये. ना माझ्या आईसोबतचं नातं जपू शकलोय, ना बाबांसोबतचं, ना अनुसोबतचं, ना सुंदरी सोबत. ही फार मोठी जबाबदारी आहे. मला नाही सांभाळता येत. नाही आदित्य, अरे आदित्य, तू बाबा आणि मुलीचं नातं जपलंयस, जीवापार जपलंयस. आणि ते जपताना तू काय काय त्याग केलाय हे सगळ्यांनी बघितले. आम्ही सगळ्यांनी पाहिलंय ते.
आदित्य मला मान्य आहे तू चुकला होतास, पण त्याची शिक्षा तुला मिळाली आहे आणि तुला आपल्या माणसांपासून लांब राहावं लागलं. आदित्यने जे आपल्यावरती लादलेलं खोटं आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला यातना, मनस्ताप, दुःख सहन करावं लागलंय ना, ते समद या रावण दहनात भस्म होऊ दे. आणि अनु, याच्यावर तू जीवापाड प्रेम केलं, तीही तुझ्यापासून दूर गेली. तुला शिक्षा जी काही मिळायची होती ती तुला मिळाली आहे. आणि आदित्य, तू माझ्यासाठी आणि सुंदरीसाठी स्वतःवरती एवढी गोळी झेललीस, अजून काय हवंय? त्यामुळेच मी निर्णय घ्यायला मोकळा झालो. आणि आदित्य, नियतीने तुला दुसरी संधी दिली आहे आणि ती संधी हिरावून घेणारा मी कोण रे? चल ये. सुंदरी, तुझ्यासाठी पण ही दुसरी संधी आहे. मला माहितीये सावीला आई बाबा मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी. मी सुंदरी, ज्या आदित्याशी तुझं महादेव मामाने लग्न लावून दिलं होतं तो आता हा आदित्य नाहीये. खूप बदललाय तो. आणि सुंदरी, मी माझा निर्णय सांगितलाय. आता तुझा निर्णय काय ते तू सांग. करशील आदित्यशी लग्न? तुझा जो अभ्यास आहे ना त्याच्यावरतीच फोकस कर, कळलं का? कलेक्टर झालीस ना की तिकडे चालू तुझी अक्कल, माझ्या पुढे नाही. मी तुला प्रॉमिस करतो सुंदरी, मी तुला आणि सावीला एकत्र करणार. सुंदरी, करशील आदित्यशी लग्न? किती मोठं मन आहे रे तुझं बाळा. माझा मुलगा वाट चुकला होता, पण त्याच्या पदरात सुख टाकून तू पुण्य कमवलंयस. सगळं होतं त्याच्याकडे, तरी तो एकटाच होता. ना तो अनुला सुखी करू शकला, ना सुंदरीला. पण आता मात्र सुंदरी, तुला तर काय सांगू, पण तू अजून एक चान्स दिलाय मला. तुझे खूप उपकार झालेत माझे. पण यावेळी तू विश्वास तोडणार नाही. सुंदरी, मी सावीची शपथ घेऊन सांगतो, यापुढे मी तुम्हा दोघांना खूप आनंदी ठेवतो. हा जो विश्वास ठेवलायस ना तू माझ्यावर, तो मी कधीच मोडून देणार नाही.